थँक गॉड मॉम तू आलीस, नाहीतर ते लोक मला किडनॅप करून घेऊन गेले असते आणि मग समर दादाला सगळं कळलं असतं. हो, समर दादाला सगळं कळलं असतं ना तुझ्या. खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता अंशू. माय गॉड, तू अशाच चुका करत राहा आणि तुझ्या चुका संपतच नाही. म्हणून तर हा एवढा मोठा पदर चुका पदरात घेण्यासाठीच काढते ना मी. आणि तुझ्या चुका संपतच नाहीये. मॉम आता मी काय केलं? केलंस की वृद्धाश्रम पाडलं. ती जमिनीची जागा आपल्यालाच मिळाली नाही का? तुझ्यामुळेच. मी ट्राय केलं ना, पण ट्रायच कर तू. बाकी काहीच नाही, पुढे काहीच जमत नाही आपल्याला. फक्त ट्राय करत राहा. आता पुढचंही मलाच करावं लागणार आहे, कारण का तू फक्त ट्राय करतोयस. नाव काय माझं? मल्लिका. हा हा हा, समर राजवाडेचा महाल, त्याच्यात मी राहते. मल्लिका. पैसे नाही, तेही लाचारासारखे समरकडे जाऊन मागायचे प्रत्येक वेळेला. आणि तू फक्त ट्राय करतो. तुझ्या हातात काहीच नाही. ट्राय करतोय. हे पण पुरेसे नाहीये. आता हिचं काय? हॅलो. नमस्कार विहीणबाई, सानंदीची आई बोलतीये. कशा आहात? मी जरा कामात आहे, नंतर फोन करू का तुम्हाला? नाही नाही, मी फक्त एवढंच विचारायला फोन केला. म्हटलं तुमचं जावई बापूंशी बोलणं झालं का आमच्या? पैशाबद्दल देणार आहेत का ते? हॅलो. हा, तुमच्या पैशाबद्दल ना. ऍक्च्युली जरा गडबडीत होते. मी आता तुम्हाला म्हटलं ना मी कामात आहे जरा. मी विसरून गेले होते. पण डोंट वरी, मी आता लगेच जाते आणि समरशी बोलते पैशाबद्दल. बोला नक्की आणि कळवा. हा, कळवाल ना? हो हो, नक्की कळवते. हा, मी वाट बघते. हा बरं, ठेवू का फोन? हा ठेवा. काय झालं? आपलं काम झालंच म्हणून समज. आता पैसे मिळणार. डोंट वरी अंशुमन, मी तुला पैसे देणार. तू जाऊन त्या कुंदनच्या थोपाडावर ते फेक. तेवढं तरी जमेल ना?